नमस्कार मित्रहो, मी सचिन रत्ना नारायण साळवे. मी सोबत एक कविता सादर करण्यासाठी आज उपस्थित झालो आहे. कविता ही आपली मैत्रीण, बायको म्हणजेच पत्नी यांना गाऊन दाखवण्यासाठी आहे. म्हणजेच त्यांच्या समाधानासाठी किंवा त्यांना मनाला बरं वाटावे, त्यांना वाटावं आपलं प्रियकराचं, आपल्या नवऱ्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे ह्या कवितेच्या शब्दातून त्यांना जाणवणार आहे. तर आपण ही कविता त्यांना गाऊन दाखवलात तर तुमचं पुढील आयुष्य सुखाचं झालं असं समजायला काही हरकत नाही. तर आपण कवितेला सुरुवात करूया. कवितेचे बोल आहेत: गुलाब चापा अत्तर बित्तर, गुलाब चापा अत्तर बित्तर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर, झाडे वेली हिरवळ डोंगर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. गुलाब चापा अत्तर बित्तर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. झाडे वेली हिरवळ डोंगर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. थंडी इतकी वाढत आहे, थंडी इतकी वाढत आहे, उपाय त्यावर काय करावा, उपाय त्यावर काय करावा. शाल पांघरून, शाल पांघरून स्वेटर चादर, शाल पांघरून स्वेटर चादर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही, तुझ्या पुढे तर हे काहीच नाही. जसा गोडवा तुझ्यात आहे, जसा गोडवा तुझ्यात आहे, तसा गोडवा कुणात नाही, तसा गोडवा कुणात नाही. ऊस गुळ वाटीवर साखर, ऊस गुळ वाटीवर साखर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाहीत, तुझ्या पुढे तर हे काहीच नाहीत. आणि तुझे चुकून डोळे डबडबले, आणि तुझे चुकून डोळे डबडबले, असे वाटले होते तेव्हा, असे वाटले होते तेव्हा. गंगा यमुना अथांग सागर, गंगा यमुना अथांग सागर, तुझ्या पुढे तर हे काहीच नाहीत, तुझ्या पुढे तर हे काहीच नाहीत. अशा ह्या अलंकारी स्वरूपातील शब्दांनी आपल्या प्रियशी पत्नीला जर तुम्ही कविता सादर केली तर त्या नक्कीच खुश होतील. अशा या कविता अवांतर वाचन इतर विषयावर आपण परत पुन्हा भेटू. आणि या कवीचे लेखक कोण आहेत मला माहिती नाही, पण मला त्यांचे आभार मानावे असे वाटतात. तेव्हा त्यांचे आभार व आपण इथे थांबू. धन्यवाद.